एक महत्त्वाची घडामोड दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियन मृत्यू प्रकरण घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटीने दिलंय। या प्रकरणातील आरोप निराधार आहेत। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख आहे। महायुती सरकारने बनवलेल्या एसआयटी कडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय। सतीश सालियन यांची याचिका योग्य नसून ती फेटाळावी असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। तर माझ्यावरील आरोप खोटे आहेत, याचिका फेटाळून लावा असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका केली आहे। दिशा सालियन प्रकरणात आरोप निराधार असून दिशाच्या मृत्यूत घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटी कडून हायकोर्टात सादर। दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर एसआयटी मध्ये तपास अधिकारी असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांकडून प्रतिज्ञापत्र दाखल। घातपात दिसत नाही, मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती। वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत प्रतिज्ञापत्रात नमूद। तपास सुरूच आहे, मात्र आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा महायुती सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने कोर्टात समोर केलाय। दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिका योग्य नसून त्या फेटाळण्यात याव्या अशी विनंतीही मुंबई पोलिसांनी केलेली आहे। आदित्य ठाकरेंकडूनही या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल। केवळ आरोप असल्यानेच याचिका फेटाळून लावण्याची विनंती।